अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेना महासंघाच्या मूर्तिजापूर तालुकाध्यक्षपदी श्याम कैलास वाळस्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष रवी घणबहादूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र त्यांना प्रदान करण्यात आलं. हिंदी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारसरणीला अनुसरून शिवसेना शिंदे गटाचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनात शिवसेनेची ध्येय धोरणे विचार सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवून अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेना महासंघाच्या माध्यमातून उद्योजकांना चालना मिळावी व पक्ष संघटन बळकट करण्याच्या हेतूनं प्रत्येकाच्या घराघरापर्यंत उद्योजकाच्या माध्यमातून शिवसेनेचे कार्य पोहोचावे असे यावेळी अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेना महासंघाचे अकोला जिल्हाध्यक्ष रवी घनबहादूर बोलत होते. सदर नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रमाच्या वेळी जिल्हाध्यक्ष रवी घनबहादूर, जिल्हा उपाध्यक्ष मयूर चावडा, राजेश अग्रवाल, आशिष बिलाखिया, सुरेश राठोड, जिल्हा चिटणवीस सागर भिसे, राजेश तायडे, मूर्तिजापूर तालुका प्रमुख दीपक पाटील दांदळे, संजय तिवारी, गजानन मरोडकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मला सगळ्यात पहिले सांगा की ज्याप्रमाणे शिवसेना शिंदे गट ज्या वेगळे झालेले आहे, वेगवेगळे उपक्रम गाजवत आहे, तर या अनुषंगाने शिव उद्योग हा जो सुरू करण्यात आलेला आहे, तर या अंतर्गत काय 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 माध्यमातून उपक्रम गाजवले जाणार आहेत, काय असणार आहे आणि याचा नेमका व्यापारी असतील, उद्योजक असतील, तर यांना काय सहकार्य असेल किंवा काय नाही? अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेना यांचे जे आधारस्तंभ आहे, शिवसेनेचे मुख्य नेते माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेमधून ही शिव उद्योग सहकार सेना स्थापन झालेली आहे. त्याचे जे मुख्य राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते हर्षद नेगिनिहाळ साहेब आहेत आणि महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष जे आहेत ते महेंद्रजी देशमुख आहेत. अकोला जिल्हाध्यक्ष म्हणून मी रवी घनबहादूर या ठिकाणी बाळापूरला उपस्थित झालेला आहे. आणि या सहकार सेनेचे उद्दिष्ट हेच आहेत की जे नवीन पिढीतील उद्योजक निर्माण करणे, गाव तिथे शिवसेना आणि घर तिथे उद्योजक, ही संकल्पना घेऊन आम्ही आज या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे. आणि आज आम्ही जिल्हा अध्यक्ष म्हणून श्याम वाळस्कर साहेबांच्या, तालुका अध्यक्ष मूर्तिजापूर म्हणून श्याम वाळस्कर साहेबांची आम्ही नियुक्ती केलेली आहे. आणि शिंदे साहेबांचे जे स्वप्न आहे, शिवसेनेचे स्वप्न आहे की सर्वसामान्यांची आर्थिक प्रगती कशी व्हावी ते उद्योगामधूनच होऊ शकते आणि त्यासाठी हे उद्योग सेना कार्यरत राहणार आहे. यामध्ये आम्ही जे नवीन उद्योग निर्माण करणे, जे उद्योजकांना आर्थिक मदत लागेल, जे आर्थिक डबघाईला आलेला आहे त्यांना आर्थिक मदत करणे, त्यांचं पुनरुज्जीवित करणे, जे एक्झिस्टिंग उद्योजक आहेत त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, अशा प्रकारचे सर्व उपक्रम आम्ही याच्या माध्यमातून राबवणार आहोत. आणि काही सरकारमध्ये MIDC मध्ये प्लॉट असतात, परंतु ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाही किंवा ते अप्लिकेशन करतात त्यावेळेला त्यांना तिथून वंचित करत येते. आपल्या माध्यमातून याचा कुठेतरी त्यांना मदत करायला मिळेल. त्याच्यामुळे ह्या शिव उद्योग सहकार सेनेच्या माध्यमातून या सर्वसामान्यांना मदत मिळणार आहे. जे आपण प्रश्न विचारला की MIDC जागा सर्वसामान्यांना मिळत नाही, आपण शासनाच्या क्लस्टर योजनेच्या अंतर्गत सर्वसामान्यांना एकत्रित करून क्लस्टर योजनेमधून त्यांचे उद्योग निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि जे लोक उद्योग करण्यास इच्छुक असतील त्यांचा संपूर्ण डाटा कलेक्ट करून आपण शासनाला सबमिट करून जागेची मागणी करणार आहोत. आज माननीय एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत, सर्वच महाराष्ट्राचे पदावर असलेले आहेत आणि आपली शिवउद्योग सेना जी आहे ती सुद्धा त्यांचीच भाग आहे मानल्या जाते. तर याच्या माध्यमातून जे पुढचे उद्योजक घडतील त्यांना पुढील वाटचाली करतात या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने जसं खासगी याच्यामध्ये MIDCचे कार्यालय असतील किंवा निश्चितपणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या मार्गदर्शनामध्ये जे शासकीय अडचणी ह्या उद्योजकांना येणार आहेत, जागेच्या संबंधात त्यांना जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून त्यांना बँकेच्या लोनच्या संदर्भामध्ये हा सगळा हँड होल्डिंग सपोर्ट शिव उद्योग सहकार सेना त्यांना करणार आहे. आणि त्यांच्या उद्योजकांना सक्सेस करण्याकरता त्यांना बाजारपेठ सुद्धा उपलब्ध करून देणार आहे. संजय उमक, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला.